श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 26 मे आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ही 26 मे 2025 रोजी दुपारी 12:11 सुरू होईल आणि 27 मे 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 26 मे 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. हिंदू धर्मात अमावस्या ही तिथी विशेष मानली जाते. असं म्हटलं जातं या दिवशी पूर्वजांची पूजा केली जाते, प्रार्थना केली जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही सेवा, पूजा आणि उपाय हे केले जातात. आपल्या पूर्वजांची पूजा आणि प्रार्थना केल्याने त्यांचे वंशज जे आहेत तर त्यांना जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. ही अमावस्या सोमवारी आलेली आहे, त्यामुळे हिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं. ही तिथी वर्षातून 1 किंवा 2दा येते आणि याला पितृ कार्य, स्नान, दान आणि भगवान शिव पार्वतीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. सौवाष्ण स्त्रिया आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी व्रत देखील ठेवतात. अमावस्या हा दिवस पितरांचा तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. असं केल्याने सर्व पितृदोषातून मुक्ती मिळते आणि पितरांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. तसेच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला आंब्याच्या पानाचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, तसेच हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, काही दोष अडचणी आहेत तर त्या दूर होतात. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, उद्या सोमवारी ही सोमवती अमावस्या साजरी होणार आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करता येणार आहे. तर पहा, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आंब्यांच्या पानांना किती जास्त महत्त्व आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आंब्याची पानं ही धार्मिक कार्यांमध्ये, विधींमध्ये वापरली जातात. त्या कार्यांसाठी आंब्यांच्या पानांशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही. शुभ कार्यामध्ये देखील आंब्यांचा पानांचा वापर केला जातो. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही अशी झाडं झुडपे सांगितले आहेत की ती खूप पवित्र मानली जातात आणि आंब्यांचं झाड हे त्यातलंच एक झाड मानलं जातं. आंब्यांची लाकडं देखील हवनामध्ये वापरली जातात. इतकं महत्त्व ह्या आंब्याच्या झाडाला आहे. जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, सतत तुम्हाला कुणाकडून पैसे हे घ्यावे लागत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, वारंवार तुमच्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होत आहे, तुमच्या घराची गरिबी ही हटत नाही, तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये काही नजरबाधा झालेली असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या दिवशी तुम्हाला आंब्यांच्या 11 पानं घेऊन यायची आहेत आणि ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्या पानांना थोडंसं हळद आणि कुंकवाची पेस्ट करून त्या पानांवरती तुम्हाला
काडीच्या साह्याने एक एक स्वास्तिक प्रत्येक पानावरती तुम्हाला काढायचं आहे आणि ते पानं तुम्हाला एका धाग्यामध्ये बांधून त्याचं तोरण तयार करायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला अमावस्येच्या दिवशीच तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आणि लावल्यानंतर 2च दिवस तुम्हाला ते तुमच्या दरवाजावरती ठेवायचं आहे. त्यानंतर ती पानं वाळल्यानंतर ती पानं तुम्हाला लगेच काढून टाकायची आहेत. जर तुम्ही जास्त दिवस ते तोरण तसंच तुमच्या दरवाजावरती ठेवलं तर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता येत असते आणि जेवढी सकारात्मक ऊर्जेसाठी आपण तोरण लावले आहे त्याच्यापेक्षा दुप्पट नकारात्मकता घरामध्ये येते. त्यामुळे 2 दिवसच तुम्हाला हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो यासाठी करायचा आहे जर तुमची खूप कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तुमची कुठेतरी प्रगती ही थांबली गेलेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाला 1 लोटा जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर त्या झाडाची हात लावून त्या झाडाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. असं 40 दिवस तुम्हाला करायचं आहे. म्हणजे सोमवती अमावस्यापासून ते 40 दिवस जर तुम्ही केलं तर तुमच्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील. त्याचबरोबर आता दुसरा उपाय तुम्हाला सांगत आहे तर जर तुमच्या घरामध्ये कर्ज झालेलं आहे, तुमच्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं आहे आणि कितीही तुम्ही प्रयत्न करून ते कर्ज तुमच्याकडून फिटलं जात नाही, तुम्हाला सतत इतरांकडून पैसे घ्यावे लागत असतील, आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये येत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही 11 आंब्याची पानं घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते पानं एकावर एक तुम्हाला एका पांढऱ्या धाग्याने बांधून घ्यायचे आहेत. ते बांधल्यानंतर त्याची जे शेंटे आहेत तर ते तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहेत आणि 1 तांब्याभर पाणी तुम्हाला स्वच्छ भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे दोन्ही घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये. तुमच्याजवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये हे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर हे जे 11 आंब्याची पानं आहेत तर ती तुम्हाला शिवपिंडीवरती अशोक सुंदरीची जी जागा आहे त्या ठिकाणी अर्पण करायची आहेत. ही पानं तिथं अर्पण केल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवरती तो तांब्याने भरलेला कलश जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहे आणि ती एक देवी आहे, म्हणजेच तिला लक्ष्मीचा अवतार मानलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही धनासंबंधित समस्या आहेत, म्हणजेच आपल्या पैशासंबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी, कर्जमुक्ती होण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये ज्या आर्थिक अडचणी आहेत, घरामध्ये पैसा टिकत नाही, त्या सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे अशी ही एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर 2 आंब्याची पानं ही त्याला चंदन लावून तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे. असं केल्याने जी व्यक्ती अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही शत्रू आहेत, जो शत्रू त्रास आहे तर तो दूर होतो. तुमचा एखादा शत्रू आहे आणि तो तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ देत नाही, तुमच्या जीवनामध्ये सतत संकट, अडचणी निर्माण करत आहे, तर त्या शत्रूचा नाश होण्यासाठी, तुमच्या जीवनातील जे काही दोष अडचणी त्या दूर होण्यासाठी हा प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं वाटत आहे की काही नकारात्मकता आहे, काही दोष अडचणी आहेत, तर तुम्हाला 2 आंब्याची पानं गंगाजलामध्ये बुडवून ती घरामध्ये शिंपडायची आहेत. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचं आहे, 2 आंब्याची पानं त्यामध्ये टाकायची आहेत, थोड्या वेळ देवघरामध्ये ठेवायची, नंतर ती उचलायची, संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ती शिंपडायची आहेत. शिंपडत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे.
तर आपल्या घरातील सर्व दोष नाहीसे होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे. असे हे आंब्याच्या पानाचे जे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते नक्की अवश्य तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.